अमेरिकन क्रिकेटला गवसलाय त्यांचा नवा सुपर हिरो आणि हा सुपर हिरो दुसरा तिसरा कुणी नसून आपला मराठमोळा मुंबईकर सौरभ नेत्रावळकर आहे, ज्यानं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सुपर परफॉर्मन्स देत आपल्या टीमला यश मिळवून दिलं। पाकिस्तानला नमवून अमेरिका सध्या ग्रुप स्टेजच्या टॉप पोझिशनवर आहे। मी सध्या सौरभ नेत्रावळकरच्या मुंबईतल्या निवासस्थानी आपल्यासोबत त्याचे वडील नरेश नेत्रावळकर आणि बहीण निधी नेत्रावळकर आहे, त्यांच्याशी गप्पा मारूया। काका, पहिली प्रतिक्रिया काय? कालचा जो जबरदस्त परफॉर्मन्स झाला, तुम्ही मॅच रात्री जागून बघितलीच असाल, पहिली भावना काय तुमची? नाही, अतिशय सुरेख खेळी केली अमेरिकेच्या सर्व प्लेयरनी। सौरभनी तर चांगली बॉल ओव्हर टाकली, सुपर ओव्हर टाकली, पण अजून त्यांना भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे। ही जस्ट सुरुवात आहे, बघूया आता पुढे काय होतं। अजून वर्ल्ड कपच्या होती का मॅच बघताना? कारण की पहिल्या बॉलपासून होती, ओव्हर जेव्हा त्याला दिली तेव्हा त्याने पहिली काढली। हो, सुपर ओव्हर जेव्हा त्यांना दिली तेव्हा थोडीशी धाकधूक होती की 18 रन्स त्यांना 19 रन्स त्यांना करायच्या होत्या आणि पाकिस्तानचे पल्ले जे फलंदाज होते ते चांगले होते, पण त्यांनी अतिशय विचारपूर्वक ओव्हर टाकली असं मला वाटतं। पण अजून त्याला भरपूर काही पुढे मोठा पल्ला गाठायचा आहे त्याला। सौरभच्या बाबतीत थोडीशी माहिती म्हणजे सौरभ हा क्रिकेटसाठी काही नवा नाहीये। अंडर 19ला भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मुंबईसाठी खेळलेला आहे, मुंबईचा एक चांगला उदयोन्मुख प्लेअर होता। सीएट क्रिकेटर ऑफ द अवॉर्ड त्याला विविध पुरस्कारांनी इथं सन्मानित करण्यात आलेला आहे। पण आपलं क्रिकेटमधलं करिअर करता करता त्यानं आपल्या शैक्षणिक करिअरमध्ये कधीही खंड पडू दिला नाही। सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग केलं त्याने आणि मग त्याची पुढची वाटचाल कशी राहिली, मुंबई ते अमेरिका प्रवास कसा होता? त्यांनी तो आधीपासूनच शिक्षणात खूपच चांगला होता आणि ॲक्च्युली जनरली असं असतं की आई वडील म्हणतात की क्रिकेट करू नकोस, शिक्षणाकडे जा, पण आमच्या घरी आधीपासूनच हे आहे, पप्पा पण खूपच क्रिकेट प्रेमी आहेत। इनफॅक्ट त्यांनी सांगितलेलं की ठीक आहे, तुला कॉमर्स करायचं आहे तू कर, तू क्रिकेटवर फोकस कर, पण त्याची स्वतःची आवड दोन्ही ठिकाणी असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जिद्दीने इंजिनिअरिंग केली आणि तिथेही त्यांनी खूप चांगल्या कॉलेजमधून चांगले मार्क्स मिळवले आणि तो यूएसमध्ये ॲक्च्युली शिकायला गेलेला। त्यांनी कॉर्नेलमधून आपलं मास्टर्स केलंय। त्यांनी बेसिकली इथे क्रिकेट सोडून तो तिथे शिक्षणाला गेलेला, पण असं म्हणतात ना की जे त्याच्या डेस्टिनीमध्ये होतं त्याला ते मिळणार होतं आणि ते त्याची आवड होती, ते आपण त्याच्याकडे परत आलं। तिथे गोष्ट मी सांगू इच्छितो की इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की मी 2 वर्ष इकडे मुंबईमध्ये क्रिकेटला देतो आणि त्या 2 वर्षात जर माझं काही क्रिकेट इकडे जमत असेल तर मी कंटिन्यू करीन क्रिकेट, नाहीतर मला अमेरिकेमध्ये MS करायला जायला तुम्ही परवानगी द्या। म्हटलं ठीक आहे, तुला 2 वर्ष तुला 2 वर्ष तू काय जे काय मेहनत करायची ती कर। आणि इकडे त्यांनी बघितलं की त्यांना तो आत बाहेर होत होता, परत मी कुठे त्याचं कॉन्स्टंट जमत नव्हतं। मग नंतर त्यांनी डिसिजन घेतलं की बाबा आता पुरे झालं इकडे, आता मी अमेरिकेला जातो, आपल्या पुढचं म्हणजे त्यांनी ॲक्च्युली क्रिकेटचा गाशा गुंडाळत म्हणतात ना तसं गाशा गुंडाळला होता आणि अमेरिकेत जाऊन म्हणाला मी शिक्षण पुढे करून आपलं करिअर सेट करायला जातो तिकडे, म्हणून तो तिकडे अमेरिकेत गेला। ओरॅकल सारख्या कंपनीत त्याची नोकरी अजूनही तो करतोय। त्याने स्वतःचं एक ॲप सुद्धा डेव्हलप केलं, म्हणजे शिक्षणात त्याने कुठेही हलगर्जीपणा केला नाही, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि त्याच्या डेस्टिनीत शेवटी क्रिकेटचं मैदानच होतं, तर त्याकडे कसं बघतं? ॲक्च्युली ते आमच्यासाठी पण एवढं इमोशनल होतं जेव्हा तो इथे क्रिकेट सोडून एवढ्या वर्षांची, कारण त्याची प्रॅक्टिस होती, एवढ्या वर्षांची मेहनत होती सगळ्यांचीच, पेरेंट्सची सगळ्यांचीच, आणि तो क्रिकेट किट न घेऊन गेलेला, क्रिकेट किट इथेच ठेवून तो तिथे गेलेला। पण नेक्स्ट टाइम जेव्हा तो आला वेकेशनमध्ये, जेव्हा त्याचं क्रिकेट स्टार्ट झालं तेव्हा तो परत इथून घेऊन गेला आणि दोन्ही त्यांनी करिअर्स साईड बाय साईड केले आणि दोन्हीमध्ये त्यांनी एवढं चांगलं अचीव्ह करून दाखवल्यासाठी आम्हाला अभिमान आहे त्याचा की त्यांनी कधीच कुठच्याही गोष्टीला नेहमी सगळ्या गोष्टींना त्यांनी 100% दिलंय। तो क्रिकेट फील्डमध्ये असतो तेव्हा त्याचं फुल अटेन्शन तिथे असतं आणि तो तिथे नेहमी चांगला परफॉर्म करतो आणि जेव्हा तो कामाकडे असतो तेव्हा तिथेही तो अजिबात दुर्लक्ष करत नाही। हे डेफिनेटली त्याच्याकडून लहान बहीण म्हणून मला शिकण्यासारखं खूप आहे त्याच्याकडून। सौरभची आई आणि त्याची मिसेस सध्या त्याच्यासोबत आहे, काही बोलणं झालं होतं का मॅचच्या आधी किंवा टुर्नामेंटच्या आधी तुमचं? सौरभशी तर बोलणं आमचं होतच असतं आणि तो
एवढा आम्हाला इनफॅक्ट वाटतं कधी कधी की आम्ही जास्त टेन्स्ड असतो त्याच्यापेक्षा. म्हणजे सुपर ओव्हरच्या वेळी आम्ही एकदम बसतच नव्हतो, उभेच होतो, म्हणजे काही फोन बघत नाही, काही नाही, पण तो एवढा कूल आणि काम असतो. सो हे पण अगेन त्याचं खूपच एक मोठी क्वालिटी आहे त्याची. आणि आई आणि माझी वहिनी तर आम्हाला टीव्हीवर दिसतच होते, ते पण असे खूप टेन्स्ड होते, ते आम्हाला वाटत होतं. आणि सगळ्यात माझ्यासाठी क्युटेस्ट मोमेंट होतं की जेव्हा ते जिंकले तेव्हा त्यांच्यावर फोकस आला आणि त्याने एकमेकांना मिठी मारली. हे खूपच एक क्यूट मोमेंट आमच्यासाठी पण ॲज अ फॅमिली होतं. कारण तेच आम्ही पण इथे, मी आणि बाबा पण तेच फील करत होतो जे ते स्क्रीनवर आम्हाला दिसत होतं. की त्यांनी जो योगा वगैरे तो आता ते करतोय ना, तर त्याच्यामुळे त्याला ते कॉन्सन्ट्रेशनचा भरपूर फायदा होतोय. आणि तो आता त्यांची फॅमिली पूर्ण, तो आणि त्याची वाईफ दोघंही व्हिगन झालेत. आज 2 वर्ष झाली ते व्हिगन आहेत पूर्ण. आम्ही ऍक्च्युली हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन फॅमिली आहोत. तो कसा राहू शकतो तिकडे, तर त्यांनी ते 2 वर्ष झाली त्यांनी कम्प्लीट, त्यांनी म्हणजे पूर्ण मिल्क प्रोडक्ट सुद्धा तो काय खात. ठीक आहे, कारण की समोर पाकिस्तान असला प्रतिस्पर्धी की आपण भारतीय नात्याने समोरच्या टीमला नेहमी चेअर करत असतो. 12 तारखेची जी मॅच असेल भारत आणि अमेरिका, त्याच्यात कुणाला पाठिंबा देणार? मी आज टी शर्ट घातलेत अमेरिकेचं, पण मी स्वतः सांगू इच्छितो की ॲज अ इंडियन सिटीजन आय विल डेफिनेटली वॉन्ट इंडिया टू विन, बट सेम टाइम मला सौरभनी परफॉर्मन्स चांगला दिलेला पाहिजे. ऑफकोर्स आम्ही इंडियन्स आहोत आणि इंडियन क्रिकेट तर आमच्या रक्तातच आहे. ऑब्व्हियसली आम्हाला हवंय की इंडियन्स जिंकावे, पण अगेन की त्याचा पण परफॉर्मन्स चांगला असावा. कारण हीच इच्छा आहे. तर ही तर सुरुवात आहे. सौरभला अजून आपल्या टीमसाठी या परफॉर्मन्स करायचा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. परंतु बेसबॉल आणि रग्बी खेळणाऱ्यांच्या देशात सौरभ आणि त्याच्या टीमनं जो परफॉर्मन्स दिलाय, त्यामुळे तिकडची पुढची पिढी भविष्यात जर क्रिकेट किटकडे वळली या 2 खेळांव्यतिरिक्त, तर आश्चर्य वाटायला नको. कारण की पहिल्यांदाच ICC विश्वचषकाचं यजमानपद भूषवत असलेल्या अमेरिकेसाठी त्यांच्या टीमनं पहिल्या 2 सामन्यात दिलेला हा परफॉर्मन्स खरोखर त्या देशासाठी आणि तिथल्या पुढच्या पिढ्यांसाठी क्रिकेटची दारं खुली करणारा आहे. तिकडच्या पुढच्या पिढीला क्रिकेटबद्दल आवड निर्माण करण्यासाठी हा परफॉर्मन्स खूप गरजेचा होता, जो सौरभ आणि त्याच्यासह भारतीय वंशाचे अनेक खेळाडू आहेत त्या टीममध्ये त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात तिकडच्या पुढच्या पिढीनं बेसबॉल आणि रग्बीच्या साथीनं आता क्रिकेटकडेही पावलं वळवली, तर त्यासाठी सौरभ आणि त्याच्या या टीमला खरोखर श्रेय हे द्यावंच लागेल. कॅमेरामन हेमंत कदमसह मी राणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.